तोफांचे मारे झाले. उंच करून आता महाराजा स्वस्त भगवा ध्वज फडकवला आणि पलीकडे जरी तटबंदीवर जरी शत्रू असला तरी तो परत पाण्यामुळे इकडे येऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, तर आपली ही अपरिचित किल्ल्यांची भटकंती ही फक्त अपरिचित किल्ल्यांची गडकोटांची भटकंती नाहीये, तर ती भटकंती आहे या पूर्ण महाराष्ट्रातील वैभव असलेले गड किल्ले आपल्या समोर आणायचे. तर आज अशीच एक कोकणातील जलदुर्ग मोहीम करण्यासाठी आज आपण आलेलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या नव्या या गावात पोहोचलेलो आहे आणि त्यात आपण गाडी पार्क करून इथूनच असा किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तर हे पुढं तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसते. तर आता ही किल्ल्याची ही मधल्या टप्प्याची तटबंदी आहे. तर मित्रांनो, आता आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार म्हणजे जो जिबीचा दरवाजा होता तर त्या साईडून प्रवेश केलेला आहे आणि मागे किल्ल्याची तुम्हाला तटबंदी दिसायला सुरुवात झाली असेल. तर या साईडला तुम्हाला काही या तटबंदीवरती काही अशा खुणा दिसतात. तर त्या तोफांचे जे गोळे होते ज्यावेळेस किल्ल्यावरती आक्रमण झाली तर त्या आक्रमणात त्या सगळ्या खुणा आहेत. जवळपास सलग 3 दिवस तोफांचे मारे झाले तरीही शत्रूला या किल्ल्याची ही तटबंदी मोडता आली नाही. तर इतकी मजबूत अशी ही तटबंदी होती. तर हा किल्ला जवळपास 3 भागामध्ये विभागला गेलेला आहे. ही सगळ्यात खालची तटबंदी, त्याच्यानंतर ही मधली आणि सगळ्यात वरती ही दुसरी तटबंदी, शेवटची तटबंदी आहे. तर याला चिलखटी तटबंदी असं म्हणतात. म्हणजे वाघोटन नावाची खाडी इकडे 40 लांबीपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खाडेपटण म्हणून गाव आहे तिथपर्यंत गेलेली. पलीकडचा डोंगर आहे तो राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका आहे. तटाची उंची समुद्र सपाटी पासून सांगितली जाते ती 36 मीटर आहे आणि 27 बुरुज आहेत. 20 बाहेरच्या साईडला आणि 7 आतल्या साईडला 27 बुरुज आहेत. असा तिहेरी तटबंदीचा किल्ला आहे. खाली पहिली तटबंदी आहे, ही दुसरी तटबंदी आहे आणि तिसरी ह्यामध्ये किल्ला आहे. त्यामुळे तिहेरी तटबंदीचा किल्ला म्हणून किल्ल्याला जेवढा तटबंदी किंवा दरवाजे जास्त तेवढे किल्ल्याचं संरक्षण जास्त, या किल्ल्याला तटबंदी जास्त. जंजिरा किंवा सिंधुदुर्ग जर होईल पण तिकडे सिंगल तटबंदी आहे. किल्ल्याला तिहेरी तटबंदी असलेला एकमेव जलदुर्ग आहे. त्या समोर बीच दिसतो तो माडबनचा बीच आहे. त्याच्या पाठीमागे जैतापूर प्रकल्प आहे, अणुऊर्जा प्रकल्प. मुख्य दरवाजा त्याची रचना बांधून डाव्या बाजूला वळवून बांधलेली आहे आणि गोमुख पद्धतीची बांधणी म्हणतो किंवा गोमुख रचना बोलतो. याला आपल्या भाषेत लपोडीचा दरवाजा म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा दरवाजा समोर जात नाही तेव्हा दरवाजा दिसत नाही. याच्यामध्ये 4 प्रमुख कारण असतात. पहिलं म्हणजे शत्रूला पटकन दिसू नये म्हणून. शत्रूच्या जिबीच्या दरवाजाने आत आला तर तो गोंधळतो. त्या गोंधळलेला युद्धाच्या त्याला जंगीमधून टिपायचं असतं. दुसरं कारण म्हणजे हत्ती घोडे यांचा वेग कमी होते, चढणारे परत टळणे, त्यांच्यावरचा दरवाजा जोरात बसू शकत नाही. तिसरं कारण म्हणजे लाकडी वंकाण फक्त सरळ आणतो, वाकडा जाऊ शकत नाही, त्याच्यावरचा दरवाजा बसू शकत नाही. आणि चौथं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तोफगोळ्यांचा मारा हा तटबंदीला बसतो, दरवाजा जाऊ शकत नाही, दरवाजा होण्याची शक्यता खूप कमी असते. या सगळे किल्ले बघा तुम्हाला असेच दरवाजे मिळतात. रायगड बघा, प्रतापगड बघा, जंजिरा बघा किंवा सिंधुदुर्ग बघा, असेच दरवाजे. महाराजांनी 1664 साली आरमार स्थापना या किल्ल्यावर केली, त्यामुळे आरमाराचा राजधानीचा किल्ला. याकडे सुद्धा खलबतखाना बघायला मिळतो. या दगडांना डोळ्यांसाठी बारीक बारीक छिद्र आहेत, त्यामुळे आतमध्ये आवाज घुमतोय. बाहेर लाकडी दरवाजे असणार आहे, बाहेर 2 पारेकरी उभे केले जातात आणि मग आतमध्ये चर्चा चालू असणार आहे. चर्चा चालू असताना जवळपास कोणाला फिरकू द्यायची नाही. आता आपली देवळं बघा, ती गोलाकार असतात, आवाज वगैरे काही घुमत नाही. आपल्या दगडांची रचना व्यवस्थित नसते. तुम्ही जर विजापूरचा गोल घुमट बघितला असाल किंवा गोळकोंडा जर किल्ला बघितला असेल तिकडे असा आवाज घुमतो, तसा इकडे पण आतमध्ये आवाज घुमतो. महाराजांना त्यावेळी कळलं की आपल्या समुद्रावर जागता पारा हवा आणि त्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र असं असणार. महाराजांनी त्यावेळी सुद्धा तसं आरमार निर्माण केलं. मराठी आरमाराचं जनक या इंडियन नेव्हीचे फादर असं महाराजांना म्हटलं जातं. आणि कान्होजी आंग्र्यांना सरकेल हा किताब या किल्ल्यावर दिला. आणि आपण सरनोबत म्हणतो किंवा सरलष्कर म्हणतो, असा आरमाराचा सर्वोच्च किताब होता सरखेल. राजाराम महाराजांनी 1698 साली सरकेल हा किताब दिलाय आणि पुण्य कोकण प्रांतात देऊन टाकला. आणि कान्होजी आंग्र्यांचा समुद्र एवढा वचक होता की त्यांना जमिनीवरची मगर आणि पाण्यातला शार्क अशी इंग्रजांनी उपमा दिली. एवढ्यांचा वचक होता. इंग्रज, पोर्तुगीज, डच यांची जहाजं आपल्या समुद्रातून फिरणार आणि दस्तक म्हणजे टोल वसूल करणार.
आणि त्याचं न्यास्तक दिलेलं नसेल, यांचं ते जहाज असेल, त्या जहाजाची जी मालमत्ता असेल ते आम्ही जप्त करून इकडे आणून ठेवतो. एवढ्यांचा वचक होता. या समुद्रातलं प्रति शिवाजी असं म्हटलं जातं कान्होजी आंग्र्यांना. शिलाहार राजा दुसरा भोज याने जवळपास 1100 शतकाच्या दरम्यान या किल्ल्याचं बांधण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस जवळपास 5 एकरामध्ये हा किल्ला होता. त्यानंतर हा किल्ला यादवांकडे गेला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला जिंकून घेऊन या किल्ल्याचं बांधकामामध्ये म्हणजे विस्तार केला. तर या किल्ला आता एकंदर 17 एकरमध्ये पसरलेला आहे. आणि किल्ल्याला या आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण जलदुर्ग आहेत त्याच्यामधला सगळ्यात जास्त बुरुज या आपल्या किल्ल्यावरती आहेत. जवळपास 25 एक बुरुज आहेत. आणि आता इथून आपण जर आतमध्ये आलो तर आता या मागच्या बाजूला ही किल्ल्याची गोमुखी रचना असलेलं हे प्रवेशद्वार. या साईडला तुम्हाला या पहारेकरांच्या देवड्या दिसत असतील. अजूनही हे प्रवेशद्वार एकदम चांगल्या स्थितीत आहे. तर याच्यावरतीच नगारखाना पण होता. या ठिकाणी आपण बघितलं तर त्या काळचाच हा लाकडी दरवाजा. इथं वरती नगारखाना होता आणि इथंच किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. आणि या साईडला परत पुढं घोड्याची पागा आणि एक खलबतखाना आहे. या साईडला एक भुयारी मार्ग आहे. तर तिकडे आता आपण निघालोय. हो जबरदस्त पूर्ण मित्रांनो चोर मार्ग असल्यासारखा आहे हा भुयारी मार्ग. आणि या बाजूला आहे खूप जाडा बुरुज. तर तिथून जो किल्ल्याचा बाले किल्ला आहे तर त्याच्यावरती पूर्ण पहारा देण्यासाठी म्हणून या बुरुजाचा उपयोग होत असे. म्हणजे या साईडून जर तुम्ही बघितलं तर या मागच्या बाजूला हा आहे महादरवाजा. तर इथून पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी म्हणून त्या पद्धतीची ही रचना आहे. तर या साईडला पुढे आला तर ही अशी तटबंदी आहे. आणि इथूनच मागच्या साईडला अशा जवळपास 100 मीटरच्या पुढं एक समुद्रामध्ये खाली एक 10 ते 15 मीटर खोल अशी तटबंदी आहे. जेणेकरून शत्रूची झाडं त्याला येऊन थडकून नाकाम होतील आणि ती मोडून पडतील. तर त्या भुयारी मार्गातून आता या साईडला जी सदर आहे तर त्या सदरीच्या इकडं निघालंय. हा दरबार आहे. हा 2 मजली होता. वरती लाकडी छप्पर होते ते पडले. आणि यासुद्धा इको सिस्टीम होती. म्हणजे राजांच्या विरोधात आपापसात 2 सदनामध्ये काही कुजबूज सुरू झाली ते आजपर्यंत ऐकू जावी हा मागचा उद्देश होता. तिकडे जरी हळूदात बोललात तुम्हाला तिथपर्यंत ऐकू जातं. रायगडवर जर बघितला तर तिकडे आहे. मेक टेम्पनीमध्ये बोलायला तुम्हाला शेवटपर्यंत ऐकू जातं तसं इकडे पण असणार. हा एवढा पहिला मजला. ह्याच्यावरती दुसरा मजला असणार. परत लाकडी छप्पर असणार आहे. खापरी नळे असणार आहे. आणि वरचा हा राणीवशासाठी आणि खालचा राहण्यासाठी असे 2 मजले आहेत. आणि सगळ्या गालीचे असणार आहेत जूटचे. आणि म्हणजे राणीमाल म्हणतो किंवा राणीवसा म्हणतो तो विजापूर कालीन असलेला पुरावा देतात. आदिलशाच्या काळात बांधण्याचा. आणि बांधकामामध्ये लाकूड वापरण्याची पद्धत कन्सिल पद्धत आदिलशाच्या काळात होती. आपल्या तशी नाहीये. तो 3 मजले. खालचा तळ मजला आहे आणि वरचे 2 मजले असा तो 3 मजले. तिकडे आपल्या राण्यांची आंघोळ वगैरे झाली की पाठीमागे हौद आहे. म्हणजे तुळशी वृंदावन दिसतं बघा. या पाठीमागे हौद आहे. त्या हौदाला पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यातून खाली जाणार आहे. कळशीने पाणी काढून वरती आणणार आणि मग तुळशीला घालणार. आणि तुळशी वृंदावन बघा किती उंच आहे. त्यानुसार आपल्या स्त्रियांची उंची असणार. म्हणजे आपण म्हणतो ध्वज विजयाचा उंच धरार आहे. त्याप्रमाणे मराठ्यांच्या निशाणे 7 समुद्रा पार दिसलं पाहिजे. हा उंच करून आता महाराजांनी स्वहस्ते भगवा ध्वज फडकवला.
म्हणजे भारतातील स्वस्त ते भगवे ध्वज दोनच किल्ले आहेत, एक म्हणजे तोरणा आहे आणि दुसरा म्हणजे विजयदुर्ग आहे. तसं इकडे खाली एक भुयार होतं, हे मी मगाशी म्हणालो आनंदराव धुळप यांच्या आपल्या गावात वाडा आहे. त्या वाड्यापर्यंत हा समुद्राखालून जाणारा भुयारी मार्ग आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी आपल्याला जिकडे कमी मिळाली तिकडे पाणी त्यांनी 1.5-2 किलोमीटरपर्यंत कालवे काढून त्यांनी पाणी बाजूला केलंय आणि एक माणूस घोड्यावर बसून जाऊ शकेल एवढा त्यांनी रस्ता तयार केला. म्हणजे असे चोरमार्ग प्रत्येक किल्ल्यावर असतात, आपल्या लोकांना पळून जाण्यासाठी नसतात. त्यामध्ये हरतो असं वाटलं म्हणजे किल्ल्याच्या शत्रूच्या ताब्यात जात असेल तर किल्ल्याच्या ज्या स्त्रिया असतील, लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसं असतील त्यांना सुरक्षितपणे गावापर्यंत नेण्याची जबाबदारी या मार्गाने केलेली. म्हणजे आपले लोक सुरक्षित राहायचं पण किल्ला परत केव्हा आपण जिंकू शकतो या मार्ग ठेवलेला. तर या साईडला हा एक ध्वजस्तंभ आहे, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतः हा ध्वजस्तंभ फडकवला होता. आणि त्याचप्रमाणे इकडे जर आपण इथून खाली गेलं तर या साईडला एक भुयारी मार्ग आहे, जो की पुढे जे समुद्राच्या मार्गे पुढं जे गाव आहे तर त्या गावामध्ये जातो. तर सध्या हा मार्ग बंद आहे, त्याच्यामुळं आता आपण मागच्या साईडला म्हणजे जी पश्चिम बाजू आहे त्या साईडला आणखीन बुरुज आणि जवळपास थोडेफार आणखीन वाड्याचे अवशेष आहेत. या जागेचा इतिहासाशी काही संबंध नाही, आता विज्ञानाशी संबंध येतो. या जागेवरून हेलियम गॅसचा शोध लागलाय. म्हणजे हायड्रोजन नंतरचा सर्वात हलका वायू हेलियम गॅस त्याचा शोध इकडून लागलाय. म्हणजे खगोलशास्त्रातली अभूतपूर्व घटना त्या इकडून घडली. त्यामध्ये जागतिक विश्व हेलियम दिवस साजरा करतो त्या विजयदुर्ग किल्ल्यामुळे. 1818 पण सगळीकडे मराठी होते, नंतर सगळीकडे ब्रिटिश आले. 18 ऑगस्ट 1868 एक खग्रास सूर्यग्रहण झालं. त्याचा अभ्यास करणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॅके यांना बोलावण्यात आलेलं. त्यांनी आधी 2-3 ठिकाणं अभ्यासले. म्हणजे पृथ्वीचा सूर्यापासून अक्षांश रेखांशामधलं अंतर त्यांना इकडून कमी आढळलं. त्याचा अभ्यास करण्यात ते इकडे आले. इकडे त्यांनी 2 दुर्बिणी लावल्या आणि ते 9:24 ते 9:32 असं 8 मिनिटांचं सूर्यग्रहण त्यांनी इकडून अभ्यासलं. त्यांना सूर्याभोवती 2 स्पेक्ट्रा सापडतात, एक हायड्रोजनचा आहे आणि एक सोडियमचा. त्यांना अजून एक वेगळा येल्लो कलरचा स्पेक्ट्रा सापडला. पुढे 30 वर्षांनी परत एक सूर्यग्रहण झालं 1898ला. त्याशिवाय अभ्यास करण्यात ते इकडे आले आणि त्यांचे एक सहकारी होते, फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमर्स होते जॉन्सन म्हणून. त्यांना आंध्र प्रदेशमधल्या गुंटूर येथे पाठवण्यात आलं दुसऱ्या बॉर्डरवर. परत दोन्हीकडे तसेच स्पेक्ट्रा सापडले. प्रयोगांती असा निष्कर्ष निघाला की दोन्ही स्पेक्ट्रा एकच आहेत. ग्रीक भाषेत हेलियस म्हणजे आपला सूर्य, म्हणजे सूर्याभोवती प्रथम सापडल्यामुळे हेलियम असं नाव देण्यात आलं. आणि त्याचा शोध इकडून लागला म्हणजे की आपण हेलियमचा पाळणाघर म्हणजे उगम स्रोत असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याला आपण साहेबाचे ओटे म्हणतोय आणि इंग्रजी आपण साहेब म्हणायचो आणि प्लॅटफॉर्म म्हणजे ओटे आणि साहेबाचे ओटे असं नाव दिलं. तर मित्रांनो या साईडला एक जाखिनीची तोफ आहे. ही तोफ याच किल्ल्यावरती बनवलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे तिला आजही व्यवस्थित ठेवलेलं आहे. आपण बाहेर बघितलेली सरळ तोफ होती, ही बांगडी तोफ आहे. याच्यापेक्षा मोठी आपण जंजीर आहे बघतो, कलाल बांगडी म्हणून. याने बांगड्या घडवून बनवली, रिंग जॉईन करून बनवलेली. याच्यात आपल्याला जेवढा तोफगोळा टाकायचा त्याप्रमाणे आपण दारू ठासून भरतो. म्हणजे थोडा गॅप राहिला असा तोफगोळा टाकला त्या छोटे गोळे असतात, आपण कुल्फी गोळे म्हणतो. असं आपण परत दारू ठासून भरणार. तर शिष्याने किंवा शराने ते पॅक केले जातात आणि तो पहिला तोंडी जातात. पाठीमागून तो पहिला वाद दिली, दारू पेटत येऊन मध्ये गॅप असणार तो गॅस कोंबतो, प्रचंड ज्वाळा निर्माण होतोय, प्रेशर निर्माण होतो आणि प्रेशर तोगळा पुढे स्पीडने जातो. त्यामध्ये राऊंड असणार तो फिरत जाणार आहे. स्पायरल मोमेंट मिळते, ॲक्युरेसी मिळते, ॲक्युरेट बसतो टार्गेटवर आणि जास्त डॅमेज सुद्धा करतो. हेच टेक्निक आपण सध्या रायफलमध्ये वापरतो. रत्नागिरी, गणपतीपुळे, जयगड, मुंबई आहे. इकडे देवगड, मालवण, गोवा आहे आणि बाजूला वेंगुर्ला आहे. आणि पोर्तुगीज आले तर ते गोव्याकडून येतात, डच आले तर वेंगुर्ल्याकडून येतात आणि इंग्रज आले तर ते मुंबईकडून येणार. मला समोर डोंगर दिसतोय बघा, तो पोखरला आहे. म्हणजे किल्ल्याला फक्त शेप दिला, आकार दिला. तिकडे किल्ला वगैरे काही नाही. त्यांना फसवा किल्ला म्हणतो किंवा डमी फोर्ट म्हणतो. मग शत्रुवाड्याचा तो किल्ला जिंकला की हा किल्ला जिंकणं सोपं होईल. पहिला हल्ला तो तिकडे करणार. तिकडे त्यांनी बऱ्याच वेळा तोफा टाकला आणि त्यांना काही प्रतिसाद मिळायचा नाही. ते वरती चढून बघणार कोणी आहे की नाही. तेवढं त्यांना फसल्याची जाणीव होते. तेवढा दारुगोळा फुकट होतोय, टाइम वेट जातोय आणि तेवढा आपण इकडे सावध होऊन जातो किंवा खालून मारा करून त्यांना तिथे परतवून लावतो. तर खालचा भाग हा खंदकाचा आहे. त्याला त्यांच्या भाषेत चिलकत तटबंदी म्हणतो किंवा चिलकत बुरुज म्हणतोय. आणि शिल्काचा वापर आपण स्वतःच्या संवर्धनासाठी करून घेणार. त्याचा वापर सुद्धा आपण स्वतःच्या संवर्धनासाठी करून घ्यायचो. खाली होल आहे, त्या होलने आपण भरतीच्या वेळेला आपण समुद्रात पाणी आतमध्ये घेणार आहोत. खाली अर्ध्या पण समुद्राचं पाणी असणार आहे. आपण तोफ चढवताना गोलंदाज किंवा तोफची म्हणतोय. तोफेचा आता प्रचंड असतं, त्यांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. आणि पलीकडे म्हणजे सगळीकडचे तोफगाडे चालू असणार आहे. तिकडे तोफेला बत्ती दिली, इकडे तिकडे पायाला कुठे त्याला जागा नसणार आणि खाली खंदकात म्हणजे पाण्यात येऊन ते उडी मारतात. उघडा सुटेपर्यंत ते पाण्यात दबा धरून बसतात. तो उघडा सुटला की ते बाहेर येणार. प्रचंड गरम होते, म्हणजे पाणी थंड करायचं वापरू शकतात.
आणि पलीकडे जरी तटबंदीवर जरी शत्रू असला तरी तो परत पाण्यामुळे इकडे येऊ शकत नाही, त्या परत त्याला इकडून मारू शकतो. असे मल्टीपर्पज कन्स्ट्रक्शन आहे, बहुउपयोगी बांधकाम आहे. तर मित्रांनो, ही आपल्या विजयदुर्गचा एक छोटासा व्हिडिओ, म्हणजे आज बरंच ऊन होतं आणि एक आपण क्विक व्हिजिट केली, त्यामुळे जास्त काही सिनेमॅटिक शॉट्स या व्हिडिओत घेता आले नाहीत. पण एक माहितीपूर्ण आणि एक वेगळ्या पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच गड किल्ल्यांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन गड किल्ल्यावर.